त्र्यंबकेश्वर भारतीय जनता पार्टी तालुका आणि शहर मंडळाची संघटनात्मक बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या सूचनेनुसार त्र्यंबकेश्वर येथे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छावसर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। भारतमाता पंडित दीनदयाळ उपाध्याय डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून बैठकीस सुरुवात करण्यात आली। नुकताच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प घोषित करण्यात आला। त्यातील महत्त्वपूर्ण योजना आणि ठळक मुद्द्यांची मांडणी प्रमुख वक्ते जिल्हा उपाध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी केले। तसेच राष्ट्रपतींचे अभिभाषणाचे यावेळी वाचन करण्यात आले। प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष जयराम भुसारे यांनी केले। प्रज्ञावंत आघाडीचे जिल्हा संयोजक ॲडव्होकेट श्रीकांत गायधनी यांनी शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्याचे कार्यकर्त्यांना सूचना केल्या। जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच शेतकरी, युवा वर्ग, महिला, विद्यार्थी, दिव्यांग यांच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना कार्यकर्त्यांनी मिळवून द्यावा अशा सूचना केल्या। लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांकडून खोटा प्रचार, खोटा नरेटिव्ह जनतेमध्ये पसरवण्यात आला, तो खोडून काढून जनतेपर्यंत सत्य पोहोचवावे यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी असं प्रतिपादन यावेळी त्यांनी केलं। लोकसभेच्या निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संघटनात्मक बैठका सुरू झालेल्या आहेत। लोकसभेमध्ये काही प्रमाणात काही ठिकाणी जरी अपयश आलं नसलं तरी सुद्धा सन्माननीय मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले। पंतप्रधान पदासाठी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचा ठराव केला आणि या बैठकीमध्ये एक निश्चय व्यक्त केला की आगामी काळातील विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी स्वबळावर आपला झेंडा फडकवेल अशा पद्धतीचा विश्वास सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या बैठकीत व्यक्त केला। खरं तर विरोधकांनी खोटा नरेटिव्ह पसरून खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने लोकसभेमध्ये मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी आज आपण बघतोय की सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटं बोलण्याचं काम विरोधकांनी केलेलं आहे आणि आज भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे की जनतेसाठी हे सरकार आहे, केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, अतिशय चांगलं काम या जनतेसाठी करत आहे। तालुकाध्यक्ष विष्णू दोबाडे, शहराध्यक्ष प्रशांत बागणे यांनी कार्यकारिणीमधील पदाधिकाऱ्यांना यावेळी नियुक्तीपत्र दिलं। तसेच एक पेड मां के नाम या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं। नाशिक दक्षिण जिल्ह्यातील क्षेत्रामध्ये 1 लाख वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचं यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील बच्छावसर यांनी सांगितलं। सूत्रसंचालन विजय पुराणिक यांनी केलं। याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस शरद कासार, विधानसभा प्रमुख सीमा झोले, आदिवासी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप जाधव, चिटणीस राजाराम चव्हाण, तालुका सरचिटणीस भावेश शिकरे, अशोक भोये, कैलास बोडके, शहर सरचिटणीस संतोष भुजंग, शंकर गमे, शहर उपाध्यक्ष राजू घुले, पंकज धारणे, महिला आघाडी अध्यक्ष स्नेहल भालेराव, युवा मोर्चा अध्यक्ष विजय महाले, माजी नगरसेवक कैलास चौथे, त्रिवेणी तुंगार, सोनवणे, सुनीता भुतडा, संतोष भालेराव, गोकुळ गारे, कांतीलाल लोखंडे, युवा मोर्चा प्रदेश सदस्य विराज मुळे, आध्यात्मिक समन्वय आघाडीचे संकेत टोके, शिवहम काळे, उत्तम निलके, अंबादास बदादे, श्रावण वड, व्यापारी आघाडी अध्यक्ष अभिषेक सारडा, शेतकरी आघाडी अध्यक्ष अंबादास गांगोडे, रवींद्र सोनवणे, तेजस ढेरके, विलास देवरे, एनडी गंगापुत्र, सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष संजयजी कुलकर्णी तसेच महिला आघाडी अध्यक्ष स्नेहल भालेराव यांच्यासह मयुरी भुजंग, आदिवासी आघाडी अध्यक्ष गोपाल झुंबाड, बूथ प्रमुख दत्ता जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत, त्र्यंबकेश्वर।